हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाच रेसिपीमध्ये आज आपण बघतोय चिकन पकोडा कसा बनवायचा। थोडी वेगळी डिश आहे ही आणि थोडी तेलकटही आहे, पण पकोडा म्हटल्यानंतर एवढं तेल नक्कीच चालतं। खूप टेस्टी लागते। चला तर बघूया ही रेसिपी कशी बनवायची। तर इथे मी 6 चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत। त्याला स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घालतीये। त्याच्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा होईल एवढी हळद घालतीये आणि साधारण 2 ते 2.5 चमचे होईल एवढा आलं लसूणचा क्रश घातलाय मी इथे। जास्त पेस्ट केलेली नाहीये, एकदम फाईन। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी सैंधव मीठ वापरले, तुम्ही जे वापरत असाल ते मीठ वापरू शकता। आणि आता ह्या चिकनच्या लेग पीसला हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आहे। एकदम छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ह्याच्या ज्या खाचा असतात त्याच्यामध्ये देखील हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। तर आता या चिकनच्या लेग पीसला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। साधारण अर्ध्या तासासाठी तरी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर अर्ध्या तासानंतर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि मीडियम हीटवर मी ही गरम करून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा होईल एवढं मी तेल घातलंय। आता हे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस आहेत ते ह्याच्यामध्ये घालून याला छान शिजवून घ्यायचं आहे। हे चिकन शिजवताना जास्त तेल घालायची गरज नाही, कारण शिजताना ह्या चिकनला थोडं पाणी सुटतं। आता ह्याला झाकण लावून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी लो टू मीडियम हीटवर शिजवून घ्यायचं आहे। तर चिकन शिजतंय तोपर्यंत इथे त्याचं बॅटर बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 अंडी घेतलेली आहेत फोडून। त्याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलाय, थोडी हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा होईल एवढी धनेपूड घातली आहे आणि पाव चमचा होईल एवढी भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घातली आहे आणि थोडा गरम मसाला देखील घातलेला आहे इथे मी। आणि पाव चमचा मिरेपूड पण घातलेली आहे। आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता या मिश्रणाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अंड्यांना हे सगळं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये। तर इथे मी हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आता साधारण 20 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय चिकन छान शिजलेलं आहे। थोडंसं ह्याला परतून घेऊया।
आता गॅस मी बंद केला आहे आणि आता ह्या चिकनला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तर चिकन थंड झाल्यानंतर इथे कढईत मी तेल गरम करून घेतले मीडियम हीटवर आणि ह्या चिकनच्या पीसेसना ह्या अंड्याच्या बॅटरमध्ये या पद्धतीने घोळवून घ्यायचं आहे आणि मीडियम हीटवर हे छान असे पकोडे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. तर आता इथे मी दुसऱ्या साईडने देखील तळून घेतेय. बघू शकताय खूप छान झालेलं आहे. आणि जर हे चिकन शिजताना जर त्याचा स्टॉक जर जास्त राहिला तर तुम्ही ते अळणी सूप म्हणून पण पिऊ शकता किंवा जर रस्सा वगैरे केला तर त्याच्यामध्ये देखील घालू शकता. तर इथे हे तळून झालेलं आहे. गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियमच ठेवायची आहे. आता हे एका मी टिश्यू पेपरवर काढून घेतेय. तर अशा पद्धतीने मी हे चिकनचे लेग पीस सगळे तळून घेतेय. जर तुम्हाला हवं असेल तर तळलेले लेग पीस पुन्हा एकदा अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करून तुम्ही पुन्हा एकदा तळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे मी हे चिकनचे लेग पीस सगळे तळून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे. दिसताना देखील एकदम पकोड्यासारखे खूप सुंदर दिसत आहेत आणि टेस्टला देखील हे खूप छान लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.